नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र ऋषिकेश. माझ्या गाबित बॉयज या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. तर गेल्या व्हिडिओला जो तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे की आपलं जे चॅनल आहे त्याचे 300 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर तुम्ही दिलेल्या प्रतिसादासाठी मी तुमचे आभार मानतो. आणि आजचा आपला व्हिडिओ आपण आता चालू करूया. तर आज आपण चाललोय पुण्याजवळ असलेल्या प्रतिशिर्डी या ठिकाणी. तर हे जे ठिकाण आहे हे तसं बहुतेकांना माहिती असेल, कारण एकविरेला जाणारी लोक प्रतिशिर्डी बघायला नक्की जातात. आणि तसंही हे ठिकाण मुंबईपासूनही जवळ आहे आणि पुण्यापासूनही जवळ आहे, त्यामुळे खूप जणांना हे ठिकाण माहिती असणार. तर आपण पुढची माहिती मी तुम्हाला तिथे पोचल्यानंतर देतो. तर आता आपण पोचलोय प्रतिशिर्डीला. आपली गाडी पार्किंगमध्ये लावली आणि हे बघा समोर दिसतंय महाद्वार. तर ह्या द्वारातून आपण आतमध्ये जाणार आहोत आणि मग बघूया आतमध्ये काय काय आहे. महाद्वारातून आत जाताना उजव्या बाजूला चप्पल काढून ठेवायची सोय आहे. आणि हे बघा आतमध्ये जाताना किती छान दृश्य दिसतंय कळसाचं. तर इथे आपण थोडा वेळ व्हिडिओ पॉज करूया आणि मी तुम्हाला देतो थोडीशी मंदिराची माहिती. मग आपण पुढचं मंदिर जे फिरायचं आहे ते मी तुम्हाला पूर्ण फिरून दाखवतो. तर हे जे मंदिर आहे हे पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे आणि एकविरेपासून हे अंदाजे 32 किलोमीटर अंतरावर आहे. तर हे मंदिर जे आहे ते जुना पुणा हायवे जो आहे, जुना पुणे हायवे, मुंबई पुणे हायवे, त्या हायवेला हे मंदिर आहे. मुंबईवरून इथे येताना तुम्ही आधी एकविरेचं दर्शन करून मग तुम्ही प्रतिशिर्डीचं दर्शन घ्यायला येऊ शकता. आणि इथूनच तुम्ही तळेगाव टोल नाक्याने एक्सप्रेस हायवे पकडून सरळ मुंबईच्या दिशेने जाऊ शकता, किंवा इथून तुम्ही पुण्यातही सरळ जाऊ शकता. जुन्या पुणे हायवे पासून हे मंदिर साधारण एक 5 ते 7 किलोमीटर आतमध्ये आहे. आणि तुम्हाला एक्सप्रेस हायवे पकडायचा असेल तरी तेवढं तुम्हाला परत बाहेर आलं पाहिजे थोडंसं, आणि मग तुम्ही मुंबईच्या दिशेने प्रस्थान करू शकता. तर ह्या मंदिराची थोडीशी माहिती द्यायची म्हटली तर हे मंदिर जे आहे ते 2003 साली बनवलेलं आहे. प्रकाश देवळे यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. आणि इथल्या ज्या पूजा आणि आरतीच्या वेळा ज्या आहेत त्या मुख्य शिर्डी जे आपल्या नाशिकला स्थित आहे त्या शिर्डीच्या आणि ह्याच्या वेळा सारख्याच असतात. तसेच मुख्य शिर्डीसारखंच हे पूर्ण मंदिर बांधलेलं आहे. इथेही तुम्हाला गुरुस्थान म्हणजे आपलं जे निंबाचं झाड जे शिर्डीत बघायला मिळतं तसंच इथेही मिळतं. त्याच्यानंतर इथे चावडी पण आहे शिर्डीसारखीच, आणि द्वारकामाईचेही स्थान इथे बनवलेले आहे. जसे शिर्डीत आहे तसेच प्रतिरूप शिर्डीचं हे आहे, म्हणून ह्याचं नाव प्रतिशिर्डी दिलेलं आहे. तर आपण आता बाकीची माहिती जी आहे ती फिरता फिरता मंदिरामध्ये दर्शन घेताना वगैरे आपण बोलूया. आणि मला जशी आठवेल तशी मी माहिती तुम्हाला सांगतो. ही माहिती जी आहे ती मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला हे बघा आतमध्ये आल्यावर उजव्या बाजूला गुरुस्थान आहे आणि इथून सरळ तुम्हाला दर्शनासाठी सरळ सरळ जायचं. इथेच डाव्या हाताला तुम्हाला पाय धुण्याची सोय आहे. आणि इथून सरळ सरळ आपण गेलो की हे बघा डाव्या हाताला जे आहे ते लाडू मिळतात, जसे आपल्या शिर्डीत मिळतात तसे इथेही लाडू मिळतात. आणि इथे उजव्या हाताला बघा मुखदर्शनाची सोय आहे. तुम्ही इथून मुखदर्शन घेऊ शकता साईबाबांचं गर्दीच्या वेळी. दुसरं म्हणजे जर तुम्ही थोडं पुढे आलात तर पुढे आल्यावर डाव्या हाताला तुम्हाला जेवणाची कुपन्स मिळतात. इथेही त्या शिर्डीसारखं जेवणाची सोय आहे आपली, म्हणजे महाप्रसादाची सोय आहे. आणि प्रति व्यक्ती काहीतरी 50 रुपये घेतात. आणि इथून उजव्या हाताला मंदिराचं प्रवेशद्वार आहे. मंदिरात प्रवेश करताना मी व्हिडिओ नाही काढला, कारण मला वाटलं की आतमध्ये व्हिडिओ काढायला बंदी असेल. पण थोड्या पुढे गेल्यावर मला कळलं की बंदी नाही आहे. तर तेव्हा मी थोडेफार व्हिडिओ काढलेले आहेत. तर मी जास्त पुढे गेलेलो, त्याच्यामुळे फक्त साईबाबांचाच व्हिडिओ मला काढायला मिळाला. आतून मंदिराचा व्हिडिओ काढायला मला नाही मिळाला.
तर या व्हिडिओवरून तुम्हाला अंदाज येईल की आतून मंदिर किती छान आहे बघा, आणि आपल्या मुख्य शिर्डीसारखंच सगळं बनवलेलं आहे, आणि साईबाबांची मूर्ती पण किती छान आहे बघा. तर आता आपलं दर्शन घेऊन झालं आणि आपण चाललोय महाप्रसादालयाकडे. त्याला राजवाडा असेही म्हणतात, आणि खरंच तो राजवाडा आहे. दिसायला एवढा छान आहे, किती छान वास्तू बांधलेली आहे बघा. आपण आधी कुपन घेतलं आणि मग इथे आलोय, आणि इथे खालच्या मजल्यावर पूर्ण म्हणजे तळमजला पूर्ण आपल्या जेवणाऱ्यांसाठी, म्हणजे जेवणाची सोय तिथे तळमजल्यावर आहे. आणि बघा किती छान बांधलंय हे सगळं. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला महाप्रसादात काय काय खायला मिळतं ते. तर हे बघा, आपण आतमध्ये आलोय आणि आतूनही किती छान आहे बघा राजवाडा. खरंच राजवाडा वाटावा असं आहे. आणि आपण या रांगेमध्ये उभे आहोत. हे बघा, डाळ होत्या, एक भाजी होती आणि शिरा होता. तर आपलं जेवण आटपलं आणि आपण आता आलोय गुरुस्थानाकडे. तर इथे फिरूया थोडंसं आणि मग आपण दर्शन घेऊया आणि मग आपण इथून निघूया. तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की महाप्रसादाची जी वेळ आहे ती सकाळी 12:30 ते 3:30 असते आणि संध्याकाळी 6:30 ते 9:30 असते. आणि 5 वर्षाखालील मुलांना कुपन लागत नाही. तर मी आशा करतो मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, आणि याही व्हिडिओला आपल्या तुम्ही गेल्या व्हिडिओ एवढाच प्रतिसाद द्याल किंवा जास्त प्रतिसाद द्याल, आणि लवकरच आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण करू आपण. तर तुमच्या काही जर सूचना असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि दुसरं म्हणजे जर माझं काही माहिती देताना काही माहिती चुकली असेल तर मी आशा करतो तुम्ही मला समजून घ्याल, आणि योग्य माहिती जी काही असेल ती मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद. तर इथे चावडी आणि द्वारकामाई या 2 गोष्टी फिरायला मला वेळ नव्हता, कारण मी गेलेलो भाडं घेऊन. तर त्याच्यामुळे आम्हाला निघायचं होतं परत. त्याच्यामुळे मला फिरायला वेळ नाही मिळाला. त्याच्यामुळे तिथलं शूटिंग मी नाही केलंय. तर ते मला समजून घ्या प्लीज.